Good morning, students. Today we are learning the exterior angles of a triangle. Exterior means बाह्य कोन. Angle कोन of a triangle. त्रिकोणाचा बाह्य कोन. तर या ठिकाणी एक आकृती काढून दाखवलेली आहे. त्रिकोण ABC. आता त्रिकोण ABC मध्ये जर BC हा एक्सटेंड केला आणि त्याला नाव B दिलं तर हा एक्सटेंड केल्यानंतर हा जो ABC आहे त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC मध्ये जर आपण BC लाईन जर किंवा हा BC रे जर आपण एक्सटेंड केला तर आपल्याला त्रिकोण ABC मध्ये हा एक नवीन अँगल प्राप्त होतो. दॅट्स कॉल्ड ACD. सो अँगल ACD इज द exterior angle of triangle ABC. बघा त्रिकोण ABC मध्ये जर BC ही लाईन जर आपण एक्सटेंड केली जर थोडी वाढवली तर आपल्याला त्या आकृतीमध्ये एक नवीन अँगल प्राप्त होतो. दॅट इज कॉल्ड द एक्सटिरियर अँगल. सो ACD इज द एक्सटिरियर अँगल ऑफ ABC. ओके. आता BC लाईन वाढवली तर आपण CA सुद्धा लाईन आपण या ठिकाणी एक्सटेंड करू शकतो. त्याचबरोबर ही सुद्धा लाईन AB सुद्धा लाईन आपण एक्सटेंड करू शकतो. मग या ठिकाणी जे काही एक्सटेंड केल्यानंतर आपण त्या आकृतीला नाव देऊया. इथे देऊया P, इथे देऊया Q. ओके. मग फक्त हीच रेषा वाढवून चालत नाही तर त्रिकोणाची आपण दुसरीही बाजू जर वाढवली आणि तिसरीही बाजू जर वाढवली तर यामध्ये आपल्याला अँगल PAB and angle QBC are the next two exterior angles of triangle ABC. ओके. समजते का? जर ABC ह्या ट्रायंगलची BC लाईन वाढवली तर एक बाह्य कोन प्राप्त होतो. तर आपण दुसरी बाजू वाढवली की PAB हा देखील एक बाह्य कोन तयार होतो आणि तिसरी जरी बाजू वाढवली तरी QBC हा एक बाह्य कोन तयार होतो. म्हणून यावरून लक्षात ठेवायचं की ट्रायंगल्स हॅज 3 एक्सटिरियर अँगल. अंडरस्टँड? ओके. सो now I know on extending on one side of a triangle the angle obtained which form a linear pairs. म्हणजे एक जर बाजू आपण ही ट्रायंगल आहे त्याची एक बाजू जर आपण अशी वाढवली तर एक लिनियर पेअरची जोडी तयार होते. रेषीय जोडीतील कोनाची जोडी तयार होते आणि रेषीय जोडीतील कोनाची जोडी तयार झाल्याने the adjacent interior angles of the triangles is called the exterior angles of the triangle. आणि त्याचा जो संलग्न कोन तयार होतो हा इंटेरियर आणि हा एक्सटेरियर हा संलग्न कोन तयार होतो. that is called the exterior angle of the triangle. So now second example we can understand. In the figure alongside all exterior angles of a triangle are shown. A, B, C, D, E, F are the exterior angles of triangle PQR in the same way. Every triangle
हॅज 6 एक्सटेरियर अँगल्स. बघा एक आकृती काढून दाखवलेली आहे. PQR हा त्रिकोण आहे आणि PQR चे प्रत्येक अँगल जर आपण एक्सटेंड केला त्यामध्ये आपल्याला 6 अँगल प्राप्त होतात. AB, BC, CD अँड EF हे अजून 6 अँगल प्राप्त होतात. म्हणून यावरून लक्षात काय ठेवायचं की कोणत्याही एका त्रिकोणाचे एकूण 6 एक्सटेरियर अँगल तयार होत असतात. अंडरस्टँड? So now let's learn the property of exterior angles of a triangle. आता आपल्याला काय करायचं आहे, या एक्सटेरियर अँगलचा गुणधर्म अभ्यासायचा आहे. The property of exterior angles of the triangle. दिलेल्या त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म काय असतो हे आपण आता अभ्यासणार आहोत. The property of an exterior angle. The property of an exterior angle of the triangle. प्रॉपर्टी याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे गुणधर्म. काय लक्षात ठेवणार तुम्ही? गुणधर्म. तर बाह्य कोनाचा गुणधर्म काय असतो याविषयी आपण माहिती घेणार आहोत. Here is one figure PQR and exterior angle of PRS. Okay. हा एक त्रिकोण आहे, याचं नाव PRQ आणि हा S. सो ट्रायंगल PRQ, सॉरी या ठिकाणी PQR पाहिजे. PQR चा PRS is the exterior angle. Triangle, okay, angle PRS is the is an exterior angle of triangle. आता याचे द का काढलं म्हणजे तुम्हाला, तर या ठिकाणी इंग्लिश मध्ये जर ग्रामरचा विचार केला तर या ठिकाणी एक्सटेरियर हा ई न सुरू होणारा शब्द आहे आणि ई आहे एक स्वर आहे आणि स्वर असेल तर त्या ठिकाणी एन वापरायचं असतं. द च्या ऐवजी या ठिकाणी एन वापरलेला आहे म्हणून एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल असते. सो PRS इज an exterior angle of triangle PQR. कोणाचा एक्सटेरियर अँगल आहे तो? ट्रायंगल PQR चा एक्सटेरियर अँगल आहे. म्हणून हा PRS एक्सटेरियर आणि PRQ हा त्याचा काय झाला? इंटेरियर. ओके. सो अँगल PRS and angle PRQ is the काय आहे? एकमेकाचे विरुद्ध कोन आहेत किंवा ते इंटेरियर अँगल PRQ आहे आणि एक्सटेरियर अँगल PRS आहे. याद्वारे आपल्याला जी एक माहिती झालेली ती आहे अडजसंट अँगलची जोडी झालेली आहे. अडजसंट म्हणजे संलग्न कोनाची जोडी. हे दोघं एकमेकांशी संलग्न आहेत. ओके. मग हे संलग्न कोनाची जोडी तयार झालेली आहे PRS आणि PRQ. मग अँगल P and Q आर फर्दर अवे फ्रॉम PRS. आता हा जो PRS आहे हा PRS पासून हा अँगल आपला अँगल P आणि अँगल Q हा काय आहे? फर्दर अवे म्हणजे दुरुस्त आहे, दूर आहे. मग दूर असणारे कोण आहे म्हणून PRS आणि PQ हे एकमेकाचे काय आहे? दुरुस्त कोण आहे, दुरुस्त.
सो दे आर कॉल्ड द रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ द PRS. म्हणूनच त्याला त्या PRS चे रिमोट म्हणतात. रिमोट माहिती आहे तुम्हाला, घरातला रिमोट, टीव्ही चालू करायचा. आपण टी दूर असलं तर आपण बटन दाबलं की टीव्ही चालू होते, बंद होते, त्याला रिमोट आहे ना हा शब्द. तर रिमोट याचा अर्थ काय, दूर, दूर असणारा, दूरचा आपण ते काय करू शकतो, चालू करू शकतो दूरवरून. म्हणून रिमोट इंटेरियर अँगल्स. तर दूरस्थ अंतर कोण आहे, दूरस्थ अंतर कोण आहे, PQ हा PRS चा दूरस्थ अंतर कोण आहे. ओके. सो आता या आकृतीवरून आपण समजून घेऊया. आता पहा, P आणि Q हा दुरुस्त आहे, म्हणून अँगल P प्लस कोन Q आणि PRS अधिक PRS मेजर ऑफ सम ऑफ ट्रायंगल. आता सम ऑफ ट्रायंगलची बेरीज किती असते, तर 180 डिग्री असते, हे लक्षात ठेवायचं. सो सम ऑफ द थ्री अँगल्स ऑफ द ट्रायंगल, सम अँगल्स ऑफ द ट्रायंगल म्हणजे तीन कोणाची मापाची बेरीज 180 अंश असते, ते तुम्ही तिथे लिहू शकता. देन ट्रायंगल PRS and triangle PRQ, that is the, हे काय आहेत, adjacent angles आहेत किंवा angles of in a linear pair. angles in a linear, ही एक रेषीय जोडीतील कोणाची जोडी आहे, कोण PRS आणि PRQ. सो आता हे तुम्ही जर विचार करून पहा, P प्लस Q प्लस अँगल PRS इज इक्वल टू अँगल PRS प्लस अँगल PRQ. आता पहा, हे काय आहेत, हे आहेत सर्व बाजू, म्हणजे एक्सटेरियर पण घेतलं, इंटेरियर पण घेतलं, त्याचबरोबर दुरुस्त कोन पण घेतले. मग हे PRS आणि हे PRS आहे. सो सबट्रॅक्टिंग बोथ साइड बाय PRS, सो अँगल सबट्रॅक्टिंग केलं की निघून जातं. सो अँगल P प्लस अँगल Q इज इक्वल टू अँगल PRQ. म्हणजे PRS सॉरी, या ठिकाणी PRQ आहे, लक्षात ठेवा, हे PRS आहे दुसरा. सो PRS म्हणजे PQ चं जेवढं माप असेल तेवढं PRS चं माप असेल. सपोज हा जर मी समजला 110 अंशाचा, तर ह्या दोघांच्या मापाची जी बेरीज असणार आहे, सम असणार आहे, ती सुद्धा असणार आहे 110 अंश आणि हे 110 अंश. आणि ही माप काढायची म्हणजे 110 ही काय होणार, लिनियर पेअरची जोडी म्हणजे 180 अंश असतं. 110 मधून 180 मधून 110 वजा केले की त्याचं उत्तर प्राप्त होईल आपल्याला 70. म्हणजे हे 70 अंशाचा असेल, हा 70, तर हे दोन्ही मिळून 110 म्हणजे 180 झालं. म्हणजे ह्या दोघांची बेरीज सुद्धा 180 आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा 180. म्हणून 110 असेल तर ह्या दोघांचं माप 110 असणार आहे. आणि जर लिनियर पेअर माप काढा म्हणलं, इंटेरियर काढा म्हणलं, तर ते वजा करायचं, 180 मधून 110 वजा करायचं. तर अशा पद्धतीचा हा असतो द प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल्स. सो नाव आय नो the measure of exterior angle of a triangle is equal to the sum of the measure of the remote interior angle. म्हणजे जो एक्सटेरियर अँगल आहे त्याची बेरीज ही रिमोट इंटेरियर अँगल इतकी असते. मग प्रॅक्टिससाठी क्यूज तुम्ही सोडवू शकता. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, ACD हा जर एक्सटेरियर अँगल असेल, अँगल ABC, जो मेजर ऑफ अँगल A and B आर इक्वल. So if ACD 140 degree, so find the A and B.
जर 140 असेल तर ह्या ए आणि बीचं माप काढायचं आहे. मग ए आणि बीचंच माप 140 असणार आहे, ती दोन्ही इक्वल असणार आहेत, म्हणजे 70-70 अंश त्याचं माप निघल. बघा तुम्ही सोडून. ओके, त्यानंतर आपण पुढं बघूया. ओके, तर हा घटक तुम्हाला समजला असेल तर ट्राय टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 21. ओके, जर नाही सुटला तर मला मेसेज करा, मग आपण पुढच्या तासाला हा प्रॅक्टिस सेट सोडून देऊया. ओके, सर्व रेडीमेड मटेरियल घेऊ नका, स्वतःही थोडंफार सोडवायला सुरुवात करा. गुड बाय.